फ्रेंड्स, एकंदरीत माझ्या येण्यावरून आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलंच असेल मी खूप खुश आहे आज. अर्थात TRP वाढल्यामुळे सगळेच खुश आहोत आपण. पण यु नो माझ्या प्रेमाचा TRP पण खूप वाढलाय. म्हणजे आमच्या एरियातली शिवाली महिन्याभरापूर्वी आमचं सोशल मीडियावरती चॅटिंग सुरू झालं. बघता बघता मैत्री वाढत गेली आणि काल तिचा मला फोन आला. मला म्हणाली की उद्या घरी आहे. मी म्हटलं घरी? हो, घरचे सगळे बाहेर गेलेत, कोणीच नाही आहे घरी. तेव्हा उद्या घरी आहे, जेवण एकत्रच करू, गाणी लावू, डान्सही करू. म्हटलं अजून? म्हणाली खूप मज्जा करू. सो आज चुंबुडगुंबा. कोण आला? हॅलो हॅलो. हा शिवाली. कुशुली कुठे? तुम्ही वाट बघते ना तुझी. लवकर ये ना. हो 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 आलो आलो. येतोच आहे ऑन द वे आहे. येस येस येस. ही आला पण तू. या आला पण तू. ये 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 भूषण तू ये. येस ये आलास तू. ये ये. हाय शिवाली. हाय हाय. छान आहे घर तुझं. थँक्यू. खरं तर कधी एकदा इथे येतोय असं झालं होतं. म्हणजे तू म्हणालीस की आई बाबा बाहेर गेलेत, सो आपण भेटूया. आजपर्यंत आपण सोशल मीडियावरतीच बोलत होतो. आज आपली पहिलीच भेट नाही का? हो. मी पण खूप एक्साइट होतो भेटायला तुला. शिवाली, कुठे गेलेत आई बाबा? टेरेसवर आहेत. वेडायस तू. वेडायस काय करत होतास? अगं टेरेसवर आहेत ना तुझे आई बाबा, मग कधी येतील ग? वाट लागेल, पकडले जाऊ मग आपण. अरे तू वेडा आहे का? अरे पुण्याला काकांकडे पार्टी आहे ना टेरेसवर, तिथे आहेत ते. वेडा. अच्छा असं आहे होय. थोडक्यासाठी मी गाशा गुंडाळला होता. अरे बापरे. शिवाली, आज पहिलीच भेट आहे आपली. सो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. डोळे बंद कर ना. कर ना बंद डोळे प्लीज. शिवाली, दिस इज फॉर यू. शिवाली डोळे उघड आता, बघ ना. अय्या झाडा झुडपा. झाडं झुडपं नाही, झाडं झुडपं नाही ग. अगं बुके आहे तो. हा म्हणजे आमच्या तशी पद्धत आहे. म्हणजे बुके घ्यायचा आणि मुके मुके द्यायचे. काय केलंस? तूच बोलला ना बुके घ्यायचा आणि मुके द्यायचे. अगं मुके नाही द्यायचे ग. जाऊ देत का? नाही काही नाही. ऐक भूषण, लागलं का तुला? अरे मग बेसावत असताना मारल्यावर काय? सॉरी हा सॉरी. सॉरी भूशी. सॉरी. ए भूशी, मी तुझ्या गुलावर ना गाला फिरव. नाही म्हणजे तू गाला फिरव, पण माझ्याकडे गुला नाहीये. माझ्याकडे फक्त गुला नाहीये, एवढंच सांगायचं होतं तुला. तसं नाही भूशी, मी ना खूप एक्साइट झाले आणि मला म्हणायचं होतं मी तुझ्या गालावर ना गुलाब फिरव. देर आर यू. हाऊ रोमॅन्टिक. चालेल, फिरव गुलाब फिरव. काय वस्तारा फिरवलायस काय तू? काय केलं? गुलाब फिरवलं.
हा असा उलटा गुलाब फिरवलास तू? तुला कळलं? अरे कळलं नाही, ते कळलं सगळं इकडे. आम्ही ना लहानपणी असंच करायचो, मुलांना लय छळायचो. मुके देतोय सांगून मुके द्यायचो, गुलाब फिरवतोय सांगून काटे फिरवायचो. ए भुशी इकडे ये ना, इकडे ये ना. तुम्ही काय करायचात लहानपणी? तुम्ही काय करायचात लहानपणी? आम्ही दादा गुलाब फिरवतो सांगून गुलाब नावाच्या मुलीला फिरवायचो. काही नाही गंमत. हे बसलंय ना त्यामुळे गंमत. मी काय म्हणतो, तुला खरंच खात्री आहे ना तू मोठी झालीस? म्हणजे काही नाही असंच. सो शिवाली, मग काय प्लॅन? बघू. म्हणजे तू म्हणाली तुझीस ना की घरी कोणीच नाहीये, तू ये, मग आपण धमाल करू, गाणी लावू, डान्स करू, स्वयंपाक करू आणि मग मजा मस्ती करू. मग काय करूया, म्हणजे आधी मजा मस्ती करूया आणि मग नंतर डान्स गाणी करूया, की नंतर डान्स गाणी करू आणि आधी मजा मस्ती करून घेऊया? म्हणजे किंवा मग स्वयंपाक नंतर करू, गाणी नंतर करू, डान्स नंतर करू, पण मजा मस्ती आधी करूया. एकदा कसं मजा मस्ती झाली म्हणजे डान्स गाणी झाली तरी नंतर स्वयंपाक, म्हणजे कसंही. म्हणजे आधी आपण स्वयंपाक करूया ना. चालेल. मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि मला अजिबात तशी काही घाई नाहीये. आपल्याकडे वेळ आहे ना. स्वयंपाकाची तयारी करते. हा स्वयंपाक हे बंद करून घ्यायला कोणी बघायला. हे डार्लिंग, हे काय आहे? तूच बोलला ना आधी स्वयंपाक करूयात म्हणून. हा असा स्वयंपाक? हा खेळण्यातला स्वयंपाक करायचंय? अरे हेच करायला खूप मज्जा येते माहितीये का. बघ, हा माझा ओटा. ओटा? हा माझा गॅस, मी हा याच्यावर ठेवला. मग मी कोण, गॅसवाला आहे? नाही ना भुसुडी. तू असं ना लाडात काहीतरी बोलू नकोस, कानाला ऐकायला खटकतंय का ते? भुसुडी, तू माझा नवरा आणि मी तुझी बायको, असं आहे ते. असं बरं वाटतंय. ओ ग माझी शिवडी, माझी भुसुडी. ओ ग माझं कोपर घराणे ते, माझं वाटाडा. ओ ग माझी गोवंडी ती. भुसुडी तू नवरा, आता मी बायको आहे तुझी. अगं डायरेक्ट मानखुरच्या कत्तलखान्यात आल्यासारखं वाटतंय का? तू घाबरला ना. आम्ही लहानपणी असंच करायचो. गाई गाई कर असं सांगून आहे ना, गाईचा आवाज काढायचो. मी काय म्हणतो, आपण ते नवरा बायको ते आहे ना त्याच्यावर फोकस करूयात ना आपण. भाजी झाली, फक्त चपात्या करायच्या आहेत. मी चपात्या. कशाला काय चपात्या वगैरे जास्त काय करू नकोस. एकच चपाती कर, अर्धी खाऊया. हा घे तुझा डब्बा, आता तू जा. कुठे जाऊ? ऑफिसला. काय म्हणजे ऑफिसला काय म्हणजे? अरे बाबा तुला उशीर झाला, आता तुला गेलं पाहिजे बाबा. जा तू जा, असं थांबून चालणार नाही आपल्याला. आता तू जा आणि रात्री ये. भूषित, तू डायरेक्ट दरवाजा बाहेर कुठे चाललाय? तू म्हणालीस ना आता जा आणि रात्री ये, मग डायरेक्ट रात्रीच येतो ना. मग वेडा आहे तू, वेडा. आपण भातुकलीचा खेळ खेळतोय की नाही, मग तू असं डायरेक्ट दरवाजा बाहेर काय चाललाय? अरे तुझं ऑफिस आहे ना, इथे सोफ्याच्या मागे आहे. कसलं ऑफिस आहे? कसलंही असेल ना, म्हणजे दूध विकायचं किंवा अंडी विकायचं. दूध आणि अंडी विकायचं ऑफिस नसतं का कधी? नाही असतं, तुझं आहे ना. आणि तुझ्याच ऑफिस मध्ये दूध आणि अंडी मिळतात ना, म्हणून तुझ्या ऑफिस मध्ये खूप गर्दी असते. तू गेलं पाहिजे बाबा, आता तुझा हे ऑफिस तिथे नाहीये. तू खाली 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 वा, खाली वा, काय कर? अरे कसं वाग? अडकळ धुळीत.
आता कसं ऑफिसला गेल्यासारखं वाटतंय. आमच्या ह्यांना ना ऑफिसला जायलाच नको. लहान मुलांचं कसं असतं की त्यांना शाळेत जायला नाही आवडत, तसं यांना ऑफिसला जायला आवडत नाही. बापरे, बोलत काय बसली, खूप कामं आहेत, भांडी घासायचे, कपडे धुवायचे आहेत. रात्री येतील जेवायला, जेवण बनवलं नाही तर म्हणतील काय करत होतीस दिवसभर, टीव्ही बघत होतीस का मोबाईलवर गेम खेळत होतीस. खूप कामं आहेत बाबा, दमले, झोपूया. काय ग, कसले आवाज काढलेस? कसले म्हणजे माझा अलार्म वाजला. मी झोपले होते ना, तर मला असं वाटलं की माझा डोळा लागेल म्हणून मी अलार्म लावला होता. असा अलार्म असतो तुझा? माझा अलार्म असाच वाजतो. वाजू दे वाजू दे, तुझा अलार्म वाजू देत. मी जातो अंडी विकायला. नाही नाही नाही, तुझं ऑफिस सुटलंय आता, तू घरी ये. मी वाट बघते हा तुझी, आता तू घरी ये. ऐक. अगो बाई, आलात? दमलेला दिसताय तो. बसा बसा बसा. हा, वाकून वाकून आणि अंडी टाकून टाकून दमायला झालं.